हॅलो पब्लिक, आज चाललो आहे मी मुरबाडला फार्म हाऊसला. आम्ही सगळे स्कूल फ्रेंड्स सगळे आज एकत्र भेटून सगळे फार्म हाऊसला वगैरे जाणार आहे. तर बाकीचे सगळी पब्लिक वरीवरनं कार वगैरे घेऊन निघाले आणि अर्धे बाईकवरती आहेत. मी त्यांना इथून अर्ध्या रस्त्यात भेटणार आहे. तर आमचा असा मध्येच प्लॅन झाला आहे की आम्ही जरा चौघंजणं पहिला अंबरनाथचं टेम्पल आहे तिथं जाणार आहे, तिकडे पाया पडणार आणि मग तिकडून मग पुढे मुरबाडला निघणार आणि बाकीचे सगळे डायरेक्ट आम्हाला मुरबाडला फार्म हाऊसलाच भेटणार आहेत. तर तुम्हाला जातानाचा पण व्ह्यू दाखवतो आणि मुरबाडला पावसाळ्यामध्ये पण सेम भारी एकदम भारी व्ह्यू असतो, तो पण मी तुम्हाला दाखवतो. चला भेटूया. त्यांनी मला सगळे भेटले आहेत, म्हणजे आम्ही आता चौघं होतो, 6 जण झालो आहे. आता आम्ही चाललो आहे मंदिराजवळ. हे पुढे जे 2 जण आहेत आणि ते तिकडे पुढे 2 जण आहेत. तुम्हाला दाखवतो, थांबा. जग्गू भाई दाखवतो तुम्हाला. जग्गू भाई बघा, आमचे जग्गू भाई. आता आम्ही शिव मंदिरला चाललोय, अंबरनाथचं शिव मंदिर. सब बोलतात नाही, होतो बंद होतं पूर्ण. गर्दी बघा किती आहे. म्हाताडे पण शूट करतोय, त्या रील साठी शूट करतोय, ब्लॉग साठीच. मग बोल तरी त्यात काहीतरी नवीन ब्लॉग. एकदम आज गर्दी जास्त शनिवार असल्यामुळे, नाहीतर पूर्ण खाली भेटतं. आहे बघा. पाऊस पाहिजे. पाऊस आजच नाही, खरं सांगतो आजच पाऊस नाही. आता पाऊस कालपर्यंत भारी पाऊस होता एकदम, म्हणजे मी बोललो आज बाईक राईडला फुल मजा येईल. आमच्या एका माणसाचा फोन आला, तुम्हाला दिसतोय काय? दीपक येडा. हॅलो. अरे आता मंदिराचा पाया पडतोय, मग निघतो, मग तुला फोन करतो आम्ही, मग तयारी करून ठेवतो. कोण आहे? येडे दीपक. अरे आता मंदिराजवळ पाया पडायला आतमध्ये चाललोय. पुढे त्या साईडला आहे. एवढी लाईन आहे? दीपक निघाला की फोन करतो. मी आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. आमच्या 2 डेस्टिनेशन बाकी आहेत. सांगणार नाही तुम्हाला, तुम्ही नंतर कनेक्ट राहा. अजून एक जणला भेटायचंय, मग तिकडून पुढचा प्लॅन आहे. पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आणि पाऊस जरा पण नाही. आशा केलेली पाऊस असेल. पावसाळ्यात पिकनिक तिकडे जरा घ्यायचं आहे, चालेल. ते जाऊ दे, ते ना आपण दाखवायचे. बघा एंट्री आहे. घेऊन झालोय. याला एवढे फोटो काढले तरी काय आवडत नाहीत. खरा फोटोग्राफर किती पण काढा फोटो, त्याला आवडत नाही. चला दर्शन झालं आता आमचं, आम्ही आता निघतोय आमचा नेक्स्ट स्टॉपकडे. तो वाट बघतोय आमची. नेक्स्ट स्टॉप येड्याचं घर. तो वाट बघतोय आमची आता. येड्याच्या घरी. आता भेटू येड्याच्या घरी जायचं बाबा. गरज आहे, आता गरज आहे, आराम करायची गरज आहे. आता आम्ही पोचलोय दुसऱ्या डेस्टिनेशन जवळ. कुठून तरी आम्हाला आमचा माणूस मूच मारतोय. कुठे दिसत नाही. अच्छा सो बघा कुठे कोपऱ्यात आहे बघा. आणि तो असाच उघडा आहे, त्याला असाच घेऊया ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही आमचा येडा दीपक याच्या घरी पोहोचलेला आहे. इथं थोडा वेळ विश्रांती घेणार, त्याला पिक करणार आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार. अजून एक बाकी आहे, लास्ट ते लास्ट आहे आमचं. सेकंड लास्ट आहे ते पण. बारवेड आहे. 2 मित्र दरवेळेस उशीर करतात, ते अजून मागेच आहेत. म्हणून सांगतोय, कधी पण कुठे लांब जात असाल तुम्ही फिरायला, ट्रॅकर लावा सगळ्यांकडे. ऍक्टिव्हा सारखी गाडी, नॉन गिअर गाडी घेऊ नका. गाडी घेतली तर
गॅर बाबा ट्रॅकर लावा त्याच्या गाडीमध्ये. शर्ट घातला लगेच लगेच शर्टबीट घालून मोकळा झाला. आम्ही प्लॅन केलेला त्याला असं उघडा पकडायचा पण त्याला लगेच शर्टबीट घालून मोकळा झालाय तो. सगळ्यात ह्याच्यात रूम आहे. आर्किटेक्ट इंजिनियर तीन रूम घेतलेले आहेत. रूम घेतले पुढचा कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे याला. आतून पूर्ण जॉईन करून घेणार आहे तो. ते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अरे रे व्यू भारी. 50 करोड घेऊन फिरते. तिकडे पण जाऊ शकतो आपण. समोर जो तुम्हाला दिसतोय फोर्ट तो मलंगड आहे. मलंगड. आणि दीपक दररोज हा व्यू एन्जॉय करतो. एन्जॉय. आणि त्याच्या बिल्डिंगी बनतायत. त्या बिल्डिंगी काढून टाका मी तर सांगतो. बनतायत त्या बिल्डिंग जरा चांगल्या बांधतोय दोघा जण फुल म्हणजे टाइमपास करत दुसऱ्यांचे फोन उचलते. आम्ही फ्रेश होणार इकडून आणि मग पुढच्या प्रवासाला आता आम्ही निघाले सेकंडला डेस्टिनेशन जवळ. आता थोडी भूक लागले मला खाणार काहीतरी. आणि मग स्वस्तातला सलमान खान बोलो काहीतरी खाय प्यायचंय आणि मग पुढचा प्रवास. रस्ता माहिती आहे ना कोणाला? दीपकला माहित असेल ना. हा शाहरुख खान. आम्ही डॅमला फोटो आलाय. फोटो तुझा फोटो जाम काढतो तुला. आम्ही आता बारबे डॅम हा बघ. हा डॅम आहे. खाली जाऊ शकतो आपण. फोटोज वगैरे काढायचे तिथं खाली जाऊ शकतो आपण. कसली नदी रे? का पाणी वरती तुला भेटणार आहे? चल तुला माहिती आहे ना. चल पुढे. नदी बोलून आम्हाला कुठे आणलंय बघा. नदी बघा. ही याची नदी बघा. ही नदी आहे. जरा स्लो करतो बाजूला. मला सांग रे कधी होती नदी इथं? कधी नदी होती इथं? येणार झालाच काय? दीपकने फोटो काढले त्याचे. टावाची मक्काच करतायत. आम्ही जरा परत थांबलोय एका जागेवर. मुरबाडला जाताना तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. काय भारी सीन आहे एकदम. असं मला आता वाटतं की आम्ही खरंच गावी वेळी साईडला आलोय. बघा व्ह्यू बघा. एक नंबर अशी भारी जागा. हा दिसतोय ना. हा बघ. हा बघ एकदम. नको नको तुझी हिस्ट्री लास्ट टाइम आम्ही हम्पीला बघितली.
फुल असा भारी व्ह्यू आहे एकदम. थोडासा अजून इथं टाइमपास फोटो बिटोज काढायचे आणि मग आम्ही फार्मला जाणार. आता एक डेस्टिनेशन आमचं वाढलंय. एक मधलं फक्त सेकंड होतं, परत एक थर्ड झालंय. लास्ट आता माहित नाही कधी होईल. तर आता फोटो सेक्शन करतो, भेटतो. झालंय फोटो सेशन. आता पाऊस पण मस्त पैकी भरलाय. जाताना पाऊस लागला तर जरा जाम मजा येईल. जरा राईड मस्त एक नंबर होईल. ह्याला ना मराठी शब्द जास्त शिकवलेत आमच्या शाळेमध्ये. एकदम जागा भारी आहे, पण जागा चांगली आहे, एकदम मस्त जागा आहे. चला आता निघतोय. तर पुढचा रस्ता तुम्हाला आता विलाचा पण अजून व्ह्यू दाखवायचा आहे. बाकीचे पब्लिक आम्हाला तिकडे सगळे भेटणार आहेत, तर तिकडे जाऊन बघूया. फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोचलेलो आहे. भरपूर आत आहे आणि जरा प्रमाणाच्या बाहेर आत आहे, पण जागा चांगली आहे, शांतता एकदम, काय हे नाही, सीन नाही बघा. एकदम भारी असा फार्म. कसं वाटतंय? माझं थोडी येते, त्याच्यामुळे जरा जपून जपून ठेव जरा. ते महत्वाची गोष्ट आहे त्याच्यात. बाटटप दाखवतात. एक मिनिट बरं, आम्ही पूल नाही बाटटप दाखवतो आमचा. चप्पल काढून जावं लागतं इथं. चप्पल मंदिर आहे बघा आमचा बाटटप. फुल मस्त आहे की आम्ही 17 जण एन्जॉय करणार आहे. संपला. इकडे एक रूम आहे, तिकडे एक रूम, तिथं हॉल आहे मोठा. पाहिजे तेवढे जण झोपू शकतात. बघा वन साइड चांगलं एकदम भारी आहे. ठीक आहे. हसतो काय कशाला? आम्हाला आवडलंय. ठीक आहे. आम्हाला जरा दीपकला तुमच्याशी काहीतरी बोलायचं तुला. हळू बोल. बाय. सर बोलतात मला रूम बघ. स्पेशल रूम पाहिजे तुला एवढं? असा पण लास्ट टाइम स्पेशल रूम असून पण तू बाहेर तिकडे झोपलेला. चाल जगू नाही ते तुला. पिशवी राहिली. इकडे पण आहे भाई. पहिला पूल आता चला पोचलोय. आता आम्ही जाऊन जरा पूलमध्ये एन्जॉय करतो. कारण का बाकीचे जर आले त्यांनी जर पूलमध्ये उड्या मारल्या ना, पूल संपला. ती लोक मग आम्हाला काय भेटणार नाही पूलमध्ये. आम्हाला पूल पण नाही दिसणार, बघायला पण नाही भेटणार. हाय बेडरूम आहे. ओ अच्छा, इकडे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे. चांगलं आहे. जातो जरा पूलमध्ये एन्जॉय करतो आम्ही. नंतर बाकीचे जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला भेटवून देतो. तुला ना आवडले आलेत वडापाव घेऊन आलेत. सामान घे. चला सामान. पहिली फोन करणारी कोण आहे?
आजची मॉर्निंग थोडीशी लेट झाली, त्याच्यामुळे आम्हाला काय सकाळचं काय बनवायला नाश्ता विष्टा करून सगळं झालं. आणि आता आम्ही निघायची भूमिका घेतली. सगळे फुल फ्रेश होऊन तयार होत आहेत. हाय इकडे आता गॉगल पाहिजे तुला आता. आता आता हाय तशा अवस्थेत सगळे निघतायत. जसे होते पूलच्या अवस्थेत त्याच पूलच्या अवस्थेमध्ये सगळे निघतायत. ह्याने फक्त मजा घेतली आहे भरपूर सारी. एकदम चांगला दिसतोय, भारी दिसतोय बघ. बघा आमचा पाठवून सलमान खान येतोय गल्लीतला. कसा मजा आली? जाम मजा आली ना. मजा आली. गाडी एक गाडी दाखवतो त्याची अवस्था. रात्री आम्ही आणायला गेलेलो, गाडीची अवस्था बघा काय करून ठेवले. कुठच्या तरी जंगलात घुसलेले गवत बिवत सगळं घेऊन आलेत गाडी बरोबर. हे ब्लॉग आपल्या चॅनलवरती येणार ना, अजून कोणत्या येणार? एक पण नाही आले. तू सबस्क्राईबच नाही केलंस ना. हे असे मित्र असतात. दहिंद्री ब्लॉग. हम्पीच्या सगळ्या व्हिडिओ बघितल्यास, लाईक एकदा तरी केलंस काय? एक पण लाईक नाही आला तुझा. पहिल्यांदा असं झालंय, पूल मध्ये आपण फोटो नाही काढले. पूलमध्ये फोटो नाही काढलेत आणि सकाळ तर आमची झालीच काहीच नाही. नाही अशी. काहीच सकाळ झाली नाही. हे आमचे भाऊजी. चला आम्ही आता निघायची तयारी घेतलेली आहे. पॅकिंग बिकिंग झाली आहे सगळ्यांची. माता ट्रेनने जाणार? अरे आहे ना. अरे चांगली चालवत होतो गाडी. चला चला सगळे निघालेत. बाय माने. माने भेटूया आता. चला 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 निघालेत सगळे. चला आता आम्ही पण निघतो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.